नमस्कार. चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आणि वरुण राजाच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान. ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल अशा गगनभेदी जयघोषात टाळ मृदंगाच्या मंगलमय तालावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 341व्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे आज अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी देहू येथून पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. यंदाच्या प्रस्थान सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल 250 किलो शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलेला आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेला नवीन रथ आपल्याला पाहायला मिळाला. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली होती. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देऊळवाड्यात मोठी गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच मानकरी, सेवाकरी आणि वारकऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीत अतिशय शिस्तबद्ध व सुरक्षितपणे हा प्रस्थान सोहळा पार पडला. सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या हजारो वारकऱ्यांनी मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी नदीच्या पुराचे संकट असतानाही देहू नगरीत गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण देहू परिसर दुमदुमला गेला होता. नियोजित कार्यक्रमानुसार दुपारी 2:30च्या सुमारास इमानदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडळात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्राह्मण वृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुका पूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. सर्व विधी आणि परंपरेचे पालन करत दुपारी ठीक 4:02 तुकोबारायांच्या पालखीने विठ्ठल भेटीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी वरुण राजाने देखील अखंड हजेरी लावत वारकऱ्यांवर जलाभिषेक केला. पालखी इमानदार वाड्याकडे मार्गस्थ होईल आणि रात्री इमानदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. उद्या बुधवारी सकाळी पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. गेली 2 दिवसापासून देहू आणि पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवित्र इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदीवरील दोन्ही पूल सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाने भाविकांना देहूत येण्याची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. आज देहूत पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती. पहाटे 5 वाजता श्री महापूजा व शिळा मंदिर महापूजा, तसेच पहाटे 5:30 वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळा जनक समाधी महापूजा, सकाळी 9 ते 11 वाजता श्री तुकोबाराय पादुका महापूजा, सकाळी 10 ते 12 वाजता पालखी प्रस्थान सोहळा समाप्त काला कीर्तन, तसेच दुपारी 2:30 वाजता मुख्य पादुका महापूजा व प्रस्थान सोहळ्याला सुरुवात. सायंकाळी 5 वाजता पालखीची मंदिर आवारात प्रदक्षिणा, सायंकाळी 6:30 वाजता इमानदार वाड्यात आगमन व इमानदार वाड्यात मुक्काम व आरती होईल. आजचा पहिला मुक्काम हा इमानदार वाड्यात असेल. उद्या सकाळी 8 जुलै रोजी पालखी आकुर्डी मार्गे पुण्याच्या दिशेने मार्गक्रम करेल. पुढे हडपसर, लोणी, काळभोर, यवत, बारामती, इंदापूर असा प्रवास करत ही पालखी 24 जुलै 2026 रोजी पंढरपुरात दाखल होईल व 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा केला जाईल. अशाच साऱ्या बातम्या व माहितीसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.